नमस्कार, कोकण संध्या न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बीडमध्ये परवानगी नाकारल्यानंतरही रास्ता रोको केल्याप्रकरणी त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी कारवाई करत जरांगे यांच्यासह 425 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी गेल्या 17 दिवसांपासून उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलंय। तसेच उद्यापासून धरणे आणि साखळी उपोषण करण्याचं आवाहन मराठा बांधवांना केलंय। मात्र बीडमध्ये परवानगी नाकारल्यानंतरही रास्ता रोको केल्याप्रकरणी त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी कारवाई करत जरांगे यांच्यासह 425 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। मनोज जरांगे यांच्या विरोधात शिरूर आणि अंमळनेर या 2 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राइब करा। शिरूर पोलीस स्टेशन आणि अंमळनेर पोलीस स्टेशन या 2 ठिकाणी जे रस्ता रोको आंदोलन झाले होते त्या आंदोलनासंदर्भात गुन्हे दाखल आहे। त्यामध्ये जरांगे पाटील हे देखील आरोपी करण्यात आलेले आहेत। ज्या रस्ता रोको करणे हा एक गुन्हा आहे। सामान्य जनतेला याचा त्रास होतो म्हणून आपण ते रास्ता रोकोचे गुन्हे दाखल करतो आणि रास्ता रोको ज्या गुन्ह्यांना मदत करणे किंवा प्रोत्साहन देणे, आवाहन करणे, रास्ता रोको करा म्हणून हा देखील त्या गुन्ह्याचाच एक भाग असतो। म्हणून हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।